फ्रेंड, मी वैशाली सूर्यवंशी तुमच्या माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे। आज आहे अमावस्या सोमवती, आपल्या उद्या होतीच महाशिवरात्री सगळ्यांनी खूप एन्जॉय केली असेल। तर आज आहे अमावस्या। तर आज मी अमावस्याला कोणती रेमेडी करते, सगळी पूजा कशी करते अमावस्यांची मी तुम्हाला आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। का माझे फ्रेंड्सला मी सांगू शकू का मी काय करते अमावस्याला, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर मग चला माझ्यासोबत। हे बघा सगळे आपले दिवे तयार झाले आहेत। तुपाचा दिवा आहे, हे गंगाजल भरलेले, हे गोमूत्र आहे, ही कपूर वड्या तांदूळ सोबत आहे। आपल्याला हे नारळ घरामधून उतारायचं आहे, नाही आंब्याचं पान आहे। आता मी सांगणार आहे तुम्हाला आपल्याला कशी करायचं आहे सगळं। हे बघा अशा प्रकारे आपण गंगाजल घेऊन घेतलेला आहे, त्यात आपण आता थोडं गोमूत्र टाकून घेऊ। हे बघा केंद्रातलं गोमूत्र आहे, दिंडोलीवरून आणलेलं आहे। असं 2 थेंबे आपण टाकून देऊ गोमूत्राचे। आणि दिवाबत्तीच्या आधी आपल्याला हे पाणी पूर्ण घरामध्ये शिपडून द्यायचं। मग चाल आपण शिपडून द्यावं सगळ्या घरामध्ये। हे पाणी आता गंगाजल आपल्याला घरामध्ये शिपडून द्यायचं आहे। मंदिरच्या रूम मध्ये आपण येऊन गेलेलो आहे। आमचं हे देव रूम आहे बघा, इथं आपण सगळे गंगाजल गोमूत्र शिपडून देऊ, जेणेकरून आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा दूर होते। हे बघा आता आपला गंगाजल शिपडून गेलेला आहे। आता आपण दिव्यांची तयारी करू। रेमेडी तुम्हाला रोज संध्याकाळी आणि सकाळी करायची आहे। हे केल्याने खूपच घरातलं वातावरण एकदम सुंदर राहतात। नक्की करा तुम्ही ही रेमेडी। आज आता आपण सगळे दिवाबत्ती सुरू करू। आपण मी कुठे कुठे दिवे लावते, कसे लावते तुम्हाला आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि नक्की बघा आपली दिवाबत्ती नक्की 6:30लाच करायची आहे। का आपली स्वामींच्या केंद्रामध्ये बी स्वामी 6:30 वाजता आरती सुरुवात होते, म्हणून आपल्याला नक्की 6:30 पासूनच दिवाबत्ती सुरुवात करून द्यायची आहे प्रदोष काळमध्ये। आता चला आपण स्वामींना दिवे लावून घेऊ। बघा आता आपले स्वामींची दिवाबत्तीची वेळ झालेली आहे। आता आपण स्वामींची दिवाबत्ती करूया चला। एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आपल्याला, एक तुपाचा दिवा घ्यायचा आणि एक तेलाचा घ्यायचा आहे। आपला तुपाचा आहे, स्वामींचा नाम कुळदेवीचा आहे तेलाचा। हे बघा आपल्या उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आहे। हे बघा असे माझ्याकडे छोटे छोटे पितळचे डिश आहेत, त्यावर मी दिवे ठेवते। हे बघा आता आपण पहिलं तुपाचा दिवा लावून घेऊ आणि तेलाचा आणि तुपाचा दिवा सोबत लावत नाही, म्हणून 5 मिनिटं वेट करून आपण तेलाचा दिवा लावू। एक सोबत लावत नाही, त्याचं कारण आहे की तूप आणि तेल सोबत आपण कुठलाही नेऊ शकत नाही ना, सोबत आणत नाही, म्हणून आपल्याला तुपचा दिवा पहिले लावायचा आहे, नंतर 1 मिनिट थांबून आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे। आता बघा आपला तुपाचा दिवा लावून गेलेला आहे, आता आपण तेलाचा लावू। हे बघा आपले एककडे तुपाचा एककडे तेलाचा दिवा लावून गेलेला आहे। आता आपण अगरबत्ती लावून घेऊ। मी नेहमी चंदनची अगरबत्ती वापरते। हे बघा एकदम सेंटेड येते, ही तुम्ही वापरू शकता। ही मला चंदनाची मोगराची अगरबत्ती जास्त आवडते। हे बघा आमची ही नवी घंटी आणलेली आहे, मम्मीने त्यांनी आणली होती। हे बघा एकदम सुंदर असं गरुडचं चिन्ह आहे त्याच्यावरती। श्री महागणाधिपते नमः, कुलदेवताभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः, श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय, ओम श्री गुरु महाराज की जय, जय कुलदेवता माता की जय। नमः पार्वते पतये हर हर महादेव हर। अशा प्रमाणे आपले आता अगरबत्ती लावून घेऊ। हे बघा आपल्या संध्याकाळचे दिवे आता लागून गेलेले आहेत। मंदिरचं वातावरण एवढं सुंदर दिसतंय की असं वाटतं त्यांच्याकडे बघूनच राहावं। तुम्ही बघा नक्की की आमचं मंदिर केवढं सुंदर दिसतंय।
आपण दिवेबत्ती लागून गेलेली आहे. तुम्ही बघितलंच असेल का आमचं मंदिर केवढं सुंदर दिसत आहे. आता आपण स्वामींना मुजरा घालूया. बघा आता आपलं मंदिरची देवपूजा झालेली आहे संध्याकाळची. आता मी कुठे कुठे दिवे लावते ते तुमच्यासोबत मी सांगणार आहे. तर मग चला आता आपण आपल्या पाणीचा माठजोर लावणार आहे. का पाणीचा माठजोर आपला पितृंचा वास राहतो, म्हणून आपण तिथं गंगा मैयाचा वास बी राहतो आपल्या तिथं, म्हणून आपण तिथं दिवा लावूया. तेलाचा दिवा लावायचा आहे. मी नक्की लावते 2 टाइम, सकाळी संध्याकाळी पाणीजोड दिवा नक्की लावा तुम्ही. त्याच्यानं आपलं पितृदोष बी निवारण होतो. आणि मी माठसाठी तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे. आपण त्याला ओवाळून घेऊ आता. हे बघा, आणि मी नक्की मंथनचं धूप वापरते. हे बघा, हे असं मोगऱ्याचं मंथनचं वलं धूप येतं. एवढं सेंटेड वास येतो ना त्याच्यावाला. खूपच सुगंधित धूप आहे ते. मला ते खूप आवडतं ते धूप. मी नेहमी हे कंपनीचं धूप वापरते, मंथनचं. हे बघा, लावून घेतलं आपण धूप आता इथं. जय गंगा मैया. बघा, आमचे खाटू श्याम आहेत. यांचा निवास राजस्थानला आहे. हे बघा, हे बी कृष्णाचाच अवतार आहे. खाटू श्याम. आता मी तुळसचा दिवा, उंबराटाचा दिवा, बेलाचा दिवा आणि रांगोळीतला दिवा तयार करून घेतलेला आहे, ज्याने आपल्याला टाइम थोडा कमी लागतो. म्हणून आता आपण बाहेर त्यांना मी कुठे कुठे ठेवते तुम्हाला ते दाखवणार आहे. चला मग आता उंबराटाला आपण दिवा लावून घेऊ. आमच्या वरती हनुमान दादाचा फोटो आहे, पंचमुखी. हे बघा, ही दर अमावस्येला तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. अशा प्रकारच्या धूपदाणी घ्यायची आहे. त्यात आपल्याला हे बघा थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. अशा प्रकारे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या हे धूपदाणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि असे 5 अथवा 7 कपूर घ्यायचे आहेत. हे रेमेडी केल्यानं आपले पितृदोष निवारण होतो. तुम्ही नक्की करा. याच्यावर तुम्हाला खूपच फरक पडेल. आणि हे तांदूळ रातभर आपल्याला असं उंबराटाजवळ ठेवायचं आहे. आणि हे तांदूळ सकाळी सगळे कबुतरांना टाकून द्यायचं आहे, अथवा एका झाडाखाली टाकून द्यायचं आहे. हे बघा, आता ही तुम्ही दर अमावस्येला करा ही रेमेडी. आता आपण धूप लावून घेऊ. हे बघा, आमचा धूपदाणी आहे, एकदम धुपाचं आहे. तर हा एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावून द्यायचा आहे. एक दिवा आता आपण बेलाच्या झाडाजवळ लावून देऊ. आपल्याला सकाळी संध्याकाळी हे घंटेची ध्वनी नक्की घरामध्ये
वाजायची आहे. शंख असेल तर शंख वाजा, आणि तर घंटी असेल तर असे घंटीचा नाद नक्की करा घरामध्ये. याच्यानं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जाचे वातावरण घरात येतं. आता हे बघा आपलं हे झालेलं आहे. हा तर आपल्याला एक पूर्ण अख्खं नारळ घ्यायचं, सुकवलेलं नारळ असं. आणि दर अमावस्याला तुम्हाला हे नारळ घरामधून 1 वेळा फिरून अथवा 7 वेळा फिरून बाहेर फेकून यायचं आहे. आणि परत फिरून बघायचं नाही आहे त्याच्याकडे आपल्याला. म्हणून फिरून घेऊ आता आपण उजव्या हातानं. चला, आपल्याला असं नारळ सगळ्या घरामधून फिरून घ्यायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थांच्या मंत्र जाप आपल्याला चालू ठेवायचा आहे. आता आपल्याला उंबराटा जवळ ठेवून 7 वेळा घरामधून उतरून घ्यायचं हे नारळ. हे नारळ आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे. संध्याकाळची पूजा आपली संपूर्ण झालेली आहे. असं सुंदरसं वातावरण आपलं संध्याकाळचं होतं. आणि मी अमावस्याला काय रेमेडी करते, कशी करते, तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमची कमेंट येत नाही आहे माझ्यापर्यंत. का माझी पूजा तुम्हाला आवडत नाही आहे, का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही, ते तरी सांगा. माझी कुठे चूक होत आहे. आणि हे बघा आजच्या अमावस्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या प्रकारे नक्की मला कमेंट करा. आणि तोपर्यंत आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.